हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे माझ्या बड्डेची सिरीज स्टार्ट होत आहे. तर इथे हा एपिसोड 1 आहे. FC वरती इथे बॉर्न टोस्ट आणि एक झुडिओ नवीन निघालेला आहे मॅकडॉनल्ड्सच्या वरती. तर आम्ही तिथे गेलो होतो. बॉर्न टोस्टमध्ये आम्ही फक्त इथलं कलेक्शन चेक केलेलं होतं कसं आहे काय आहे. आणि मग तिथून आम्ही गेलो झुडिओला. या झुडिओचं कलेक्शन खूप छान होतं आणि काही गोष्टी झुडिओमधून बेसिक घ्यायच्या होत्या. तर मग त्या गोष्टी घेतल्या आणि इथलं कलेक्शन छान एक्सप्लोअर करत होतो. आणि इथे खूप सिलेक्टेड कलेक्शन होतं, सिलेक्टेड पीसेस होते, खूप असे पिंटरेस्ट हे ॲस्थेटिक होते. आणि मग तिथली शॉपिंग आटपवली. आणि इथे कॉलेज आउटफिट्स वगैरे पण खूप छान होते. आणि या झुडिओमध्ये ज्वेलरी कलेक्शन, बॅग्सचं कलेक्शन होतं. नाईट सूट्स सगळ्यात बेस्ट होते इथे. तुम्ही जर कधी FC ला जात असाल तर या झुडिओला नक्की व्हिजिट द्या. हे इतकं छान झुडिओ आहे की तुम्ही काही ना काही शॉपिंग करून नक्कीच याल. मी 3-4 झुडिओ बघितले, लक्ष्मी रोडचे आणि एक शिवाजीनगरमध्ये आहे एक सरळ तिथे. तर त्याहीपेक्षा बेस्ट मला हे झुडिओ वाटलं. तर इथे खूप छान आउटफिट्स होते, वन पीस होते छान, डेनिम्समध्ये पण खूप छान कलेक्शन होतं. तर मग आम्ही इथली आमची झुडिओची शॉपिंग आटपवली आणि FC ला गेलो. FC ला आधी गेलो तर मग तिथे काही असे टॉप्सचे स्टॉल होते, 100-150 रुपये असे तसे. तर मग ते बघितले. FC ला पहिल्यांदा असं झालं की FC ला गेला आणि काहीच आवडत नव्हतं पहिला 1-1.5 तासात. तर फक्त फिरलो आहे. आणि मग त्यानंतर हळूहळू एक गोष्ट घ्यायला सुरुवात केली. तर मग व्हिडिओ काढायची विसरली, इतकी शॉपिंगमध्ये गुंग होऊन गेले होते. तर मग हे काही रँडम क्लिप्स आहे. तर तेव्हा काही आवडतच नव्हतं. हे क्रोशेटचं होतं, इथे पण छान होतं. आणि मग चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हॉल बघून. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप स्वागत आहे. आणि काही 1-2 दिवसाआधी मी FC ला गेले होते. तर तिथून इतकी सगळी शॉपिंग केलेली आहे, काय घेतलं आहे आणि काय प्राईज रेंजमध्ये घेतलेलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. तर चला बघूया की काय शॉपिंग केली आहे ती. म्हणून FC वरती एक नवीन झुडिओ निघालेला आहे. तर मग त्या स्टोअरमध्ये पण आम्ही गेलेलो होतो. आणि मग तिथून मी हे फ्लॅट्स घेतलेले आहे. हे काही मला साधारण 200ला पडले आणि खूप सुंदर आणि कम्फर्टेबल असे हे फ्लॅट्स आहे. 200च्या मानाने खूप वर्थ इट आहे आणि छान आहे. असे बीचवेअर वगैरे आपण कुठे पण घालू शकतो तशा प्रकारे आहे. आणि दुसरं म्हणजे ही छोटीशी हँडक्रीम घेतलेली आहे. मी आता काही 1-2 दिवसात वॅकेशनवरती जाणार आहे फिरायला. तर मग तुम्हाला त्याचे पण व्हिडिओज बघायला मिळतील. तर मग त्यात कुठल्या गोष्टी काय राहतील तुम्हाला त्या सगळं पण कळेल. आणि मग ही झाली माझी झुडिओची शॉपिंग. त्याच्यानंतर मग येऊ आपण टॉप्सवरती. तर मग मी हे 2 टॉप्स घेतले होते FC मधून. तिथे पण एक असं रँडम शॉपमध्ये गेलेलं होतं आणि तिथे खूप सुंदर असे क्रोशेट टॉप्स होते. तर तुम्ही या टॉपचा असा फ्रंट बघू शकता की इथे असं फ्रंट डिटेलिंग आहे. आणि मग त्याच्या स्लीव्सवरती पण छान अशा डिटेल्स आहे आणि खूप सुंदर टॉप दिसतं हे घातल्यानंतर. तर मग मी कशाप्रकारे याला स्टाईल करेल हे तुम्हाला नक्की येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की बघायला मिळेल. तर त्यासाठी माझ्यासोबत चॅनलला जॉईन राहा आणि चॅनल आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग त्यानंतर सोबत हे दुसरं क्रोशेट असं जॅकेटमध्ये टॉप घेतलेलं होतं. आणि म्हणजे हे कशावर पण आपण लेअर करू शकतो, डेनिम वगैरे घालायचं आणि मग आतमध्ये इनर वगैरेवर, तर ते खूप सुंदर दिसेल अशा प्रकारे. तर आणि हे दोन्ही टॉप मला फक्त 250ला पडले आहे. आणि एक सिंगल 150 होता आणि जर तुम्ही 2 घेतलं तर तुम्हाला 250ला पडणार होते. तर हे असे 2 टॉप मी घेतलेले आहे. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो 1 पीस घ्यायला. मला 2-3 असे 1 पीस घ्यायचेच होते बर्थडे निमित्त वगैरे पण. सो मग इथे पहिला 1 पीस हा येतो. हा असा कलर बघू शकता, याचा नेकलाईन असा आहे आणि हा असा जरा कॉर्सेट फिट देतो. आणि मागून पूर्ण असं इलॅस्टिक आहे आणि खूप असं सुंदर सेज ग्रीन म्हणू शकतो त्या शेडमध्ये असा खूप सुंदर सॉलिड कलर आहे. आणि हा पूर्ण असा मॅक्सी ड्रेससारखा येतो आणि फुल लेंथ ड्रेस होतो आणि घातल्यावर हा खूप सुंदर दिसतो. तर त्या दादांनी याची प्राईस काहीतरी 750-800 कोट केलेली होती. तुमच्या बार्गेनिंग स्किल्स खूप स्ट्रॉंग असल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही छान प्रकारे शॉपिंग करू शकता. तर हा मी काही 500ला आणलेला आहे. आणि मग त्याच्याच सोबत दुसरा त्याच सेम शॉपमधून आम्ही हा 1 पीस घेतलेला आहे. हा पण असा बीचवेअर आपण म्हणू शकतो की सुंदर असा बीचवेअर आहे. आणि यावर छोटे छान असे चेरीचे
डिटेलिंग्स केलेले आहे आणि खूप असा फ्लुई ब्रीझी कम्फर्टेबल हा ड्रेस आहे. आणि याची पण प्राईस त्यांनी 750 कोट केली होती आणि आम्ही बार्गेन करून 500मध्ये आणलेलं आहे. सो असे हे 2 वन पीस आम्ही 1000 रुपयात आणलेले होते एका शॉपमधून त्या. आणि मग त्यानंतर आम्ही आणखी एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलेलो होतो. तर तिथे हा खूप सुंदर क्यूट असा वन पीस होता. हा शॉर्ट आहे म्हणजे नी लेंथपर्यंत येते. हा छान खूप सुंदर बेबी पिंक असा कलर होता त्याचा. तर याचा पण त्यांनी 750 म्हटलेला होता. तर मग आम्ही तिथे पण बार्गेन करून हा पण 500 रुपयात आणला आहे. म्हणजे खूप छान प्रकारे आम्ही अशी बजेट शॉपिंग केली आहे आम्ही असं म्हणू शकतो. तर हे असे 3 वन पीस 1500ला आणलेले आहे मी. आणि मग लास्ट पीस हा माझा शॉपिंग हॉलचा, ती म्हणजे ही खूप सुंदर चिकनकारी कुर्ती. तुम्ही याचा थ्रेडवर्क आणि डिटेल बघा. आणि येल्लो कलर थोडाफार असा ट्रेंडिंगमध्ये आहे, जसा बटर येल्लो वगैरे. मला त्यात पाहिजे होता पण मला त्यात काही भेटलेला नाही, म्हणून मग मी हा आणला. आणि या कुर्तीचे त्यांनी 550 म्हटले होते आणि इथे जास्त बार्गेनिंग नाही झाली, त्यामुळे 450लाच ही कुर्ती आणलेली आहे. सो असा होता माझा हा FC शॉपिंगवाला हॉल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि नवीन नवीन व्हिडिओजसाठी नक्की सबस्क्राईब करा हां.